मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट हा कोकणातील सर्वाधिक महत्त्वाच्या वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो। सध्या पोलादपूर ते कशेडी बोगद्यामार्गे वाहतूक सुरळीत सुरू असली तरी पोलादपूर ते भोगाव हद्दीपर्यंत दरडीचा धोका अद्याप कायम आहे। चौपदरीकरणाच्या कामावेळी अनेक ठिकाणी डोंगर सरळ उभे कापण्यात आल्याने दरवर्षी पावसाळ्यात या भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत। 2 दिवसांपूर्वीही मोठ्या प्रमाणात दरडीचा ओसरा रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रशासनाने पोकलेनच्या साहाय्याने तातडीने माती आणि दगड हटवून मार्ग मोकळा केला। मात्र कापलेल्या डोंगरांवर आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना अद्यापही अपुऱ्या असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोकणातील घाट मात्यांची भौगोलिक रचना लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने उतार तयार करण्याऐवजी अनेक ठिकाणी डोंगर सरळ कापण्यात आल्याने दरडीची टांगती तलवार कायम राहिली आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसराचा तज्ञांकडून सखोल अभ्यास करून कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होती। अन्यथा अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड रस्त्यावर कोसळून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। हा मुख्य वाहतुकीचा महामार्ग मानला जात असून पोलादपूर ते कशेडी बोगदा इथपर्यंत ठिकठिकाणी डोंगर उत्खनन करण्यात आलेले असून रस्त्याच्या कामादरम्यान डोंगर खोदण्यात आलेले आहेत। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही। आपण आता पाहू शकता या ठिकाणी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी मोठा दरडीचा भाग रस्त्यावर आला होता। त्यामुळे एकेरी वाहतूक ही आजही सुरू असून मागील 2 दिवसापासून मातीचा मोठा लोंढा रस्त्यावर आल्याने या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी आता पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने सदरची दरड मागील 2 दिवसापासून बाजूला घेण्याचे काम सुरू आहे। मात्र दरडीचा धोका अद्यापही या ठिकाणी कायम असून पोलादपूर ते कशेडी बोगदा इथपर्यंत ठिकठिकाणी दरडीचा धोका हा कायम आहे। या ठिकाणी प्रशासनाने अभ्यास करून योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे बनलेले आहे। देवेंद्र दरेकर, रायगड।